तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत बांधकामा जी मोठ्या प्रमाणात दिसून येते. मी आहे सारसोळे गावामध्ये. याच प्रभागामध्ये महापौर जे सुजाता पाटील आहे त्यांचा हा प्रभाग आहे. याच प्रभागामध्ये अनधिकृत बांधकामाची जी आहे इमारत 6 गुंठ्याची ही इमारत होती. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2 बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. महापौर इकडे सांगतात, घोषणा करतात, चांगला स्वच्छ प्रतिमा आम्ही करणार काम करतो. मात्र त्यांच्या प्रभागामध्ये अनेक दिवसांपासून हे जे आहे काम जे आपल्याला पाहायला मिळतंय, म्हणजे महापौर जे आहे ते अनधिकृत बांधकामाला पाठिंबा देत आहेत का, त्यांच्या कारभारावर हे जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं दिसून येते. मग इतक्या दिवस महापौर किंवा या प्रभागामध्ये 4 नगरसेवक आहेत, मग ते काय करत होते? ते पाठीशी घालत होते का? मग इतक्या दिवस झाले ही इमारत का तोडली गेली? हे सगळे प्रश्न जे आहेत ते महापौर आणि इथले स्थानिक नगरसेवकांचे प्रश्न उपस्थित आहेत. मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळेला ही बनावट कोर्टाची ऑर्डर स्थापन करण्यात आली किंवा कोर्टाची ऑर्डर बनवण्यात आली आणि ती आयुक्तांकडे सादर करण्यात आली की ही कोर्टाची ऑर्डर आहे, याला स्टे देण्यात आलेला आहे. पण मात्र आयुक्त हे कर्तव्यदक्ष असल्यामुळे, चाणक्य असल्यामुळे त्यांची ऑर्डर लक्षात आली, पण मी ऑर्डर स्टे दिलाच नाही कोर्टाने असं म्हटलं आणि हे कोर्टाचं सगळं प्रकरण उघडकीस आलं. मुळामध्ये हे सगळं करण्याचं कोण जर करत असेल तर भाजपच्या नेतृत्वाने किंवा इथले जे भाजपचे नेते आहेत त्यांनी हे सगळं प्रकरण घडून आणले असं म्हटलं जातं. त्यामुळे अशा प्रकारे एकीकडे सक्षम कारभार करणारे, एकीकडे गणेश नाईक म्हणतात नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार स्वच्छ असेल, मग हे प्रकरण कसं काय झालं? हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले दिसून येत आहेत. कारण बनावट कोर्टाची ऑर्डर करणं आणि आता न्यायालयामध्ये सुद्धा किंवा पोलीस स्टेशन प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. म्हणून एकूणच काय, अनधिकृत बांधकाम नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. माझ्यासोबत माझ्या सहकारी ज्ञानेश बागडे, विकास मिरगणे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.